नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। पुण्यातील स्वारगेट बस आगारात घडलेल्या शिवशाही बस बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेचा मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे हा केवळ एकच गुन्ह्यासाठी जबाबदार नाही, तर याआधीही त्याच्या विरोधात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो महिलांना हेरून त्यांना निर्जनस्थळी घेऊन लुटायचा, मारायचा आणि अत्याचार करायचा। प्रवासी महिलांपासून ते भाजीवाल्या बाईपर्यंत। चला तर बघूया दत्तात्रय गाडेचे सगळे कांड। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर नराधाम दत्तात्रय गाडेने बलात्कार केला। हा प्रकार घडला कसा? बस स्थानकासारख्या सुरक्षित ठिकाणी महिलांवर हल्ले का होत आहेत? पोलीस तपासात असं समोर आलंय की गाडे हा महिलांना आधीपासूनच टार्गेट करत होता। त्याच्या आधीच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास हा अत्यंत विकृत आणि सडलेल्या मानसिकतेचा गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होते। दत्तात्रय रामदास गाडे, वय वर्ष 36, याच्या विरोधात पुणे ग्रामीण मधील शिक्रापूर, शिरूर आणि सुपा पोलीस ठाण्यात तब्बल 6 गुन्हे दाखल आहेत। या सर्व गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदारच आहेत। त्याने महिलांना गाडीत बसवून निर्जनस्थळी नेऊन लुटमार, विनयभंग आणि मारहाण केली आहे। विशेष म्हणजे त्याने 2019 आणि 2020 मध्येही अशाच प्रकारे महिलांवर हल्ले केले होते। यावरून स्पष्ट होतंय की हा फक्त एक अपघात किंवा अचानक घडलेली घटना नव्हती, तर पूर्वनियोजित गुन्हेगारी पद्धत होती। आरोपी दत्तात्रय गाडे हा बसची वाट पाहणाऱ्या एकट्या महिलांना टार्गेट करायचा। तो त्यांना मीही तिकडे चाललोय, मी सोडतो असे सांगून गाडीत बसवायचा आणि त्यानंतर गाडी निर्जनस्थळी नेत मारहाण करून लुटमार करायचा। काही प्रकरणांमध्ये शारीरिक छळ आणि बलात्कार करण्यासाठीही त्याने प्रयत्न केला आहे। हा गुन्हेगार महिलांसाठी अत्यंत धोकादायक असा आहे। प्रकरण नंबर 1, नगरहून पुण्याला येणारी महिला बस स्थानकावर बसची वाट पाहत होती। गाडे तिथे गाडी घेऊन गेला आणि तिला पुण्याला सोडतो असे सांगितलं। तिला गाडीत बसवलं आणि गाडी निर्जनस्थळी नेऊन गळा दाबून तिचे दागिने हिसकावले आणि तिला सोडून तेथून पळून गेला। प्रकरण नंबर 2, न्हावरा फाटा येथे बसची वाट पाहणारी महिला, हिला आरोपीने सोडण्याचे सांगून गाडीत बसवले। रस्त्यावर कुणी नसताना धमकावून तिचे दागिने काढून घेतले आणि तिला तिथेच सोडून पळून गेला। प्रकरण नंबर 3, भाजी विक्रेत्या महिलेच्या दुकानात जाऊन तिच्या शरीर सुखाची मागणी केली। महिलेने संतापून गाडीवर दगड मारल्याने गाडे तेथून पळून गेला। हे सर्व प्रकार पोलिसांनी तपासात उघड केले आहेत। आता आरोपीला अटक झाली आहे, पण त्याच्यावर कठोर कारवाई होईल का? यापूर्वी इतके गुन्हे असूनही तो मोकाट फिरत होता। महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी हे एक मोठं आणि धोक्याचं चिन्ह आहे। प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे। महिलांनी देखील एकट्याने प्रवास करताना सावध राहण्याची मात्र आता गरज आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? कायद्याने आरोपीला कठोर शिक्षा द्यावी का? महिलांनी प्रवास करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे का? आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा। तसंच मत नक्की कमेंट मध्ये करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।